शनिवार 25 एप्रिल 2026 ची रात्र मुंबईत पायधुनीच्या घाटी गल्लीतील मुघल बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या अब्दुल्ला डोकाडिया यांच्या घरी नातेवाईकांसाठी बिर्याणीची मेजवानी आयोजित करण्यात आलेली। अब्दुल्ला, त्यांची पत्नी नसरीन आणि त्यांच्या दोन मुली आयशा आणि झैनब अशा चौघांनी त्यांच्या पाहुण्यांसोबत रात्री 10च्या सुमारास बिर्याणीचा आनंद घेतला। त्यानंतर रात्री साधारण 11:15च्या सुमारास पाहुणे निघून गेले, पण मध्यरात्री 1 ते 1:30च्या सुमारास मुलांना पुन्हा भूक लागली आणि घरात असलेलं कलिंगड या चौघांनी खाल्लं। त्यानंतर हे कुटुंब झोपी गेलं, पण ही त्यांची शेवटची झोप ठरेल असं कोणालाही वाटलं नव्हतं। डोकाडिया कुटुंबासोबत नेमकं काय घडलं, बिर्याणी आणि कलिंगडच्या कॉम्बिनेशनचा नेमका काय विषय आहे, पाहूयात आजच्या ऑन पॉइंट मधून। नमस्कार, मी शीतल आणि तुम्ही पाहताय ऑड इव्हन। एप्रिलच्या रात्री अब्दुल्ला यांनी आपल्या भावासह त्यांच्या मुलांना जेवणासाठी बोलवलेलं। एकूण 9 जणांनी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास आवडीने चिकन बिर्याणी खाल्ली आणि रात्री 11:15 वाजता सगळे नातेवाईक निरोप घेऊन आपापल्या घरी परतले। तोपर्यंत सर्व काही आलबेल होतं, पण मध्यरात्री 1 ते 1:30च्या सुमारास मागे सांगितल्याप्रमाणे मुलांना पुन्हा भूक लागली आणि यामुळे अब्दुल्ला यांनी सकाळीच घरी आणून ठेवलेलं कलिंगड कापलं आणि घरातील चौघांनी ते खाल्लं। मात्र पुढे जे काही घडलं ते भयानक होतं। पहाटे 4 ते 5च्या सुमारास कुटुंबातील चौघांनाही अचानक पोटदुखी, उलट्या आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला। प्रकृती इतकी खालावली की त्यांना साधं उठणं सुद्धा शक्य झालं नाही। सकाळी 10च्या सुमारास जेव्हा शेजाऱ्यांनी आरडाओरडा ऐकला, तेव्हा त्यांनी इमारतीच्या 4थ्या मजल्यावर राहणारे डॉक्टर झैद कुरेशी यांना मदतीसाठी बोलावलं। डॉक्टर जेव्हा घरात शिरले तेव्हाचं दृश्य हे अंगावर काटा आणणारं होतं। घरभर उलट्या झालेल्या होत्या आणि चौघही बेशुद्ध अवस्थेत होते। धाकटी मुलगी झैनबची अवस्था सगळ्यात गंभीर होती। तिच्या तोंडातून फेस येत होता। डॉक्टरांनी तिला वाचवण्यासाठी तात्काळ तिथे CPR दिला, पण काहीच प्रतिसाद हा मिळाला नाही। त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने चौघांनाही तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आलं। झैनबचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता। त्यानंतर जे रुग्णालयात उपचार सुरू असतानाच पत्नी नसरीन आणि मुलगी आयशा यांनी सुद्धा जीव सोडला। त्यानंतर रात्री 10:30च्या सुमारास अब्दुल्ला डोकाडिया यांचा सुद्धा मृत्यू झाला आणि अशा पद्धतीनं संपूर्ण डोकाडिया कुटुंब एका रात्रीत संपून गेलं। पण या सगळ्या प्रकरणानंतर सुरू झालेल्या तपासात काय समोर आलंय, तर मुंबई पोलिसांनी या प्रकरणात अकस्मात मृत्यूची नोंद केली असून सखोल तपास सुरू आहे। तपासादरम्यान काही महत्त्वाच्या गोष्टी या समोर आल्या आहेत। पहिलं म्हणजे किडनीवर परिणाम। प्राथमिक पोस्टमॉर्टम अहवालानुसार या चौघांच्याही किडनीवर गंभीर परिणाम झाल्याचं दिसून आलंय। दुसरं म्हणजे रक्तात ऍसिड। डॉक्टरांच्या मते त्यांच्या शरीरात ऍसिडोसिस झालेलं, म्हणजेच त्यांच्या रक्तामध्ये वेगाने ऍसिड तयार झालेलं। याशिवाय पोलिसांनी अन्नाचे नमुने आणि मृतदेहांचे व्हिसेरा नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले असून त्याचा अहवाल येण्यास किमान 15 दिवस लागतील असं सांगण्यात येत आहे। पण खरंच बिर्याणी आणि कलिंगड हे कॉम्बिनेशन जीवघेणं आहे का, याबाबत अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालाय। सोशल मीडियावर सुद्धा याबाबत चर्चा रंगल्यात, पण प्रत्यक्षात वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर चित्र थोडं वेगळं आहे। कलिंगडात सुमारे 90% पाणी असतं, त्यामुळे ते हलकं, थंडावा देणारं आणि तुलनेने पटकन पचणारं फळ मानलं जातं। साधारण 20 ते 30 मिनिटात त्याचं पचन होतं। दुसरीकडे बिर्याणी हा मसालेदार, तेलकट आणि जड पदार्थ आहे, त्यामुळे बिर्याणी पचायला 4 ते 5 तास किंवा काही वेळा त्याहून अधिक वेळ लागू शकतो। अशा परिस्थितीत जर एखाद्याने भरपूर बिर्याणी खाल्ल्यानंतर लगेच मोठ्या प्रमाणात कलिंगड खाल्लं तर पचन संस्थेवर अतिरिक्त ताण येऊ शकतो। त्यामुळे अपचन, पोट फुगणं, गॅस, जडपणा, मळमळ किंवा जुलाब यांसारखा त्रास उद्भवू शकतो। विशेषतः ज्यांची पचनशक्ती कमी आहे, ज्यांना ऍसिडिटी, IBS, गॅस्ट्रिक किंवा मधुमेहासारख्या तक्रारी आहेत, त्यांनी अधिक काळजी घ्यायला हवी। मात्र हे कॉम्बिनेशन खाल्ल्यामुळे थेट मृत्यू होतो असा कोणताही ठोस सायंटिफिक पुरावा नाहीये। त्यामुळे अशा प्रकारे मृत्यू होणं ही अत्यंत दुर्मिळ आणि अपवादात्मक बाब मानली जाते। जर एखाद्या व्यक्तीला आधीपासून गंभीर आजार असेल, फूड पॉइझनिंग झाली असेल किंवा ॲलर्जी असेल किंवा इतर आरोग्य समस्या असतील तर परिस्थिती गंभीर होऊ शकते। पण केवळ बिर्याणी आणि कलिंगड एकत्र खाल्ल्याने जीवाला धोका निर्माण होतो असं सरसकट म्हणणं चुकीचं ठरेल असं तज्ज्ञांचं मत आहे। तसंच कोणताही जड पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच मोठ्या प्रमाणात फळं किंवा थंड पदार्थ खाण्याऐवजी थोडा वेळ अंतर ठेवणं योग्य असून साधारण 45 मिनिट ते 1 तास अंतर ठेवल्यास पचनास मदत होते असं सुद्धा सांगितलं जातं। त्यामुळे प्रमाणात खाणं आणि शरीराला काय सूट होतं हे ओळखणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। तसंच डॉक्टरांनी या मृत्यूमागे काही वेगळ्या शक्यता सुद्धा व्यक्त केल्यात।
त्यातली पहिली शक्यता म्हणजे कलिंगडातील भेसळ. वातावरणातील तापमान वाढलं की केमिकल रिॲक्शन लवकर घडून येतात. त्यात फळं आणि भाज्यांमध्ये अशा प्रकारच्या केमिकल रिॲक्शन तुलनेने लवकर घडतात. त्यामुळे FSSAI कडून देखील उन्हाळ्याच्या दिवसात फळभाज्या खरेदी करताना सावध राहून खरेदी करण्याच्या सूचना दिल्या जातात. अभ्यासकांच्या मते फळ लवकर पिकावं, त्याची गोडी वाढावी किंवा गडद रंग यावा यासाठी कलिंगडमध्ये काही विक्रेते इरिथ्रोसिन नावाच्या रंगाचं किंवा रसायनांचं इंजेक्शन टोचतात. हे रसायन शरीरासाठी घातक ठरू शकतं. जर या रसायनांमध्ये किंवा ते ज्या ठिकाणी साठवलं जातं त्या सुया किंवा इंजेक्शन मध्ये ई कोलाई सारख्या जीवाणूंचा संसर्ग झाला असेल तर ते त्या पदार्थाद्वारे आपल्या शरीरात जातात. अशात पदार्थ दूषित असतील तर अवघ्या काही तासात शरीरातील अवयव हे निकामी होऊ शकतात. त्यामुळे मुंबईतील या प्रकरणाचं नेमकं कारण तपासानंतर स्पष्ट होईल. मात्र भेसळीची शक्यता सध्या तरी व्यक्त केली जाते. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा आणि ऑड इव्हनला सबस्क्राईब करायला विसरू नका.